श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 8 संत वाङ्मयातील सोहम याचा भाग पहिला. ईशावास्योपनिषदातील सोहम. ईशावास्योपनिषदात एकंदर 18 मंत्र आहेत. आकारानं लहान असलेलं हे उपनिषद प्रामाण्याच्या दृष्टीनं फारच महत्त्वाचं समजतात. यातील 16व्या मंत्रात सोहम उपासनेचा उल्लेख आहे. तो असा: पूषन्नेकर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूहरश्मिन् समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोहमस्मि. हे पूषण, एकर्षे यम सूर्य प्राजापत्य रश्मिन् व्यूह समूह यत् कल्याणतमं तेजः रूपम् अस्ति तत् ते रूपं पश्यामि यः असौ सः असौ पुरुषः सः अहम अस्मि. हे धारणा पोषण करणाऱ्या अद्वितीय स्वतंत्र सर्वनियामक तेजोमय परमेश्वरा, आपले किरण एकत्र कर आणि आवर म्हणजे सौम्य कर. म्हणजे जे तुझं अत्यंत कल्याणकारक रूप म्हणजे तात्विक स्वरूप आहे ते तुझं स्वरूप मी पाहीन म्हणजे मला दिसेल. जो हा सूर्य आहे तोच पुरुष म्हणजे परमेश्वर होय आणि तोच मी जीवात्मा आहे. ही प्रार्थना नुसत्या सूर्यमंडलास अनुलक्षून केली आहे असं जरी वरवर दिसलं तरी अध्यात्मदृष्ट्या तीपासून व्यापक अर्थ घेण्यास हरकत नाही. हा व्यापक अर्थ असा की सृष्टीच्या मोहकारक आपात रमणीय अशा बाह्य स्वरूपाची कल्पना बाजूस सारून अंतरात्म्याचं शुद्ध स्वरूप पाहता आलं तरच मनुष्याचं खरं कल्याण होईल. सृष्टीच्या अंतर्यामी असलेल्या आत्मतत्वाचं स्वरूप देखील अत्यंत तेजोमय आणि कल्याणकारक आहे. अर्थात तेच आपणास दिसावं असाही या प्रार्थनेचा अभिप्राय आहे. आदित्य मंडलात असलेलं ईश्वरी तेज सर्व जगताचं अधिष्ठान होय. अशा अभिप्रायानंच त्याला पुरुष असं म्हटलं आहे. या आदित्य मंडलातील परमपुरुष हेच माझ्याही आत्म्याचं शुद्ध स्वरूप होय. म्हणजे तो व मी एक आहोत, भिन्न नाहीत असा मंत्राच्या शेवटी अद्वैत अनुभवाचा अनुवाद केला आहे. हा संदर्भ घेतला होता सदाशिवशास्त्री भिडे यांच्या ईशावास्योपनिषद या पुस्तकातून. ईशावास्यवृत्ती आचार्य विनोबा भावे यांचं सोहम. ह्या ईशावास्योपनिषदावर परमपूज्य आचार्य विनोबाजी भावे यांनी ईशावास्यवृत्ती या नावाचा एक लहानसा ग्रंथ लिहिला आहे. ह्या उपनिषदातील वरील 16व्या मंत्रावर विवरण करताना आचार्य विनोबा भावे लिहितात: योऽसौ असौ पुरुषः सोहमस्मि. हा पुरुषोत्तम योग आहे. तो जो असौ पुरुष म्हटलेला आहे तो मी आहे असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. असौ पुरुष म्हणजे पार पलीकडचा परात्पर पुरुष अर्थात परमेश्वर. तो जो पार पलीकडचा तोच अगदी अलीकडचा आहे अर्थात मीच तो आहे. आचार्य सदर ग्रंथात पुढे म्हणतात: सोहम हा जप की अनुभव. इथं तो अनुभव म्हणून मांडला आहे पण साधकासाठी तो जप आहे. हा जप प्राणायामाबरोबर करावयाचा असतो पण एरवीही सामान्य श्वासोच्छ्वासाबरोबर तो केला तरी चालेल. योगशास्त्रात त्याची प्रक्रिया सविस्तर सांगितली आहे. आत्मानुभवानंतर त्याची
जपता नाहीशी होऊन त्याला अखंड जपता येतं. तिला अजपा असं नाव दिलं गेलं आहे. सोहम शब्दानं कोणत्या प्रकारचं ऐक्य सुचवलं? प्रेमातिशय रूप की अंगांगी भावरूप की अंशांशी रूप की साधर्म्य रूप की तादात्म्य रूप? हे जसा भाव तसं होईल, अनुभवानंच घ्यावं. शब्दात न मावणारी वस्तू शब्दात मांडण्याचा प्रयत्न केल्यानं वाद वाढेल, पण बोध होणार नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.